मनोज जरांगे यांचा घातपात प्रकरणातील संशयित आरोपी अमोल खुने याची नुकताच जामिनावरची सुटका झाली आहे। त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्याने अनेक खळबळजनक दावे केले आहेत। तसेच त्याने त्यावेळी जालना पोलीस अधीक्षकांची भेट घेत मोठी मागणी केली आहे। तर नेमकी त्याने काय मागणी केली आपण पाहणार आहोत। परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल अमोल खुने याने खळबळजनक दावा केला आहे। अमोल खुने हा मनोज जरांगे पाटील यांचा जुना सहकारी आहे। तसेच तो मनोज जरांगे पाटील घातपात प्रकरणातील संशयित आरोपी देखील आहे। नुकतीच त्याची जामिनावरती सुटका झाली आहे। दरम्यान जामिनावरती सुटका होताच त्याने जालना पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि मनोज जरांगे पाटील आणि माझी SIT चौकशी करावी, त्याचसोबत नार्को टेस्ट देखील करावी अशी मागणी त्याने केली आहे। यावेळी पोलीस अधीक्षकांना त्यांनी तसं परिपत्रक दिलेलं आहे। तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात मला सगळं काही माहीत आहे, त्यांच्या आंदोलनात नेमकं काय घडलेलं आहे सर्व मला माहीत आहे। योग्य वेळ आल्यानंतर मी सर्व काही बाहेर काढणार असा इशाराही त्यावेळी त्याने दिला। यावेळी प्रसार माध्यमांशी बोलत असताना खुनेने मोठा गौप्यस्फोट केला आहे। तुम्ही जर कोपर्डी प्रकरणातील आरोपीला मारलं नाही तर मी फाशी घेईल असं मनोज जरांगे पाटील आम्हाला बोलले होते। त्यामुळे आम्ही कोपर्डी प्रकरणातील आरोपीला मारलं असा आरोप यावेळी खुने यांनी केला। कोपर्डी प्रकरणातील शिक्षा मी भोगलेली आहे, परंतु मनोज जरांगे पाटील यांनी शिक्षा भोगलेली नाही, यावेळी असं देखील त्यानं म्हटलेलं आहे। दरम्यान खुने यांनी केलेल्या आरोपांमुळे चर्चांना नवीन उधाण आलेलं आहे। माझ्यावरती गुन्हा सिद्ध झाला तर मी शिक्षा भोगायला तयार आहे, परंतु नाही सिद्ध झाला तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील असा इशारा यावेळी खुने यांनी दिला। दरम्यान जालना पोलीस अधीक्षकांच्या भेटीवर बोलताना खुने म्हणाला की माझी मागणी एवढीच आहे की जे माझ्यावर आरोप लागले आहेत, मनोज जरांगे पाटील जे बोलत आहेत, या सर्व पार्श्वभूमीवर माझं इतकंच म्हणणं आहे की आमच्या दोघांची नार्को टेस्ट करण्यात यावी। शिवाय जेवढ्या चौकशा शक्य असतील तेवढ्या सर्वच्या सर्व चौकशा लावण्यात याव्यात। मग ED, CBI, नार्को टेस्ट अशा सर्व चौकशा करण्यात याव्यात अशी मागणी या ठिकाणी त्यांनी केलेली आहे।